जेव्हा त्यांचा आदर्श घेऊन केदार जाधव पुढे जातोय, केदार जाधवचं राजकारणातलं पुढचं पाऊल काय असणार? किंवा जेव्हा तू खेळायला जातोस, तुला कुठल्याही फॉर्मॅटमध्ये संधी मिळाली त्याकडे तुझं लक्ष असतं. मग तो 2020 असेल, वन डे असेल किंवा टेस्ट क्रिकेट असेल. आज केदार जाधवला राजकारणात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. आज केदार जाधवच्या खांद्यावर भाजपचा झेंडा आहे. आज केदार जाधवच्या डोक्यात आदर्श म्हणून फडणवीसांचं नाव आहे. केदार जाधवला अशी कुठली संधी हवी आहे की भाजपमधनं त्याला ही निवडणूक लढवायची आहे? मग ती येणारी महापालिकेची आहे, उद्याच्या काळात विधान परिषदेवर संधी हवी आहे, का त्यानंतर 5 वर्ष केदार जाधवला विधानसभेची वाट बघायची तयारी आहे? खरं सांगायचं म्हटलं तर कुठल्याही पद आणि कुठल्याही संधीसाठी मी आलेलो नाही आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं सुरुवातीला पण की देशासाठी खेळल्यानंतर ह्याच्यानंतर असं कुठलं क्षेत्र आहे त्याच्यात मला काम करून मला समाधान मिळेल, मी लोकांच्या कामा येईन, आणि ही एक पहिली भावना होती. आणि मला वाटतं की आपण मगाशी जसा उल्लेख केला, एका चांगल्या कर्णधाराला बरोबर कळतं की कुठल्या खेळाडूला कुठे संधी द्यायची आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून द्यायचा. हे मला वाटतं मी सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळं माझे ह्या पक्षातले जे कर्णधार आहेत देवेंद्रजी, त्यांना नक्की माहिती आहे की माझ्यातले चांगले गुण काय आहेत, मला कुठे जास्तीत जास्त चांगलं वापर करता येईल. मला वाटतं ही पूर्ण बाजू मी त्यांच्यावर देतो आणि ते जिथे कुठे संधी देतील, जी काही दिशा दाखवतील मला, त्याच्यावर पूर्ण माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, झोकून देईन आणि खात्रीने मी त्या दिशेला त्यांना नक्कीच रिझल्ट्स देईन. याबद्दल मला स्वतःवर खूप विश्वास आहे.